सो गाईज आता आपण सध्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे पेपर चेक करूया. सगळ्या विद्यार्थ्यांना ऑब्विसली शिकवलं तर सारखंच जातं, पण असेच विद्यार्थी जीवनामध्ये चमकतात जे सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षकांना शिकवलेल्या समजून घेतात. सो एक सॅम्पल तुम्हाला सगळ्यांना सांगण्यासाठी मी काल जे आमचा पेपर झाला त्यामधला सर्वात पहिला विद्यार्थी आणि एक ॲव्हरेज विद्यार्थी असे दोन पेपर सिलेक्ट केलेले आहेत. सो चला आपण बघूया टॉपर विद्यार्थ्यांची पेपर लिहिण्याची टेक्निक कशी असते आणि एक ॲव्हरेज विद्यार्थ्यांची कशी असते. सो हेअर वी गो. फर्स्ट आमचा पेपर आता चालू झालेला आहे. सो 10वीचा पेपर पॅटर्न तर आपण मागे व्हिडिओ बनवला होता. मी ट्राय करेल की बाकीच्या विद्यार्थ्यांना फायद्यासाठी कसे आपण चांगले कंटेंटवरती व्हिडिओ बनवू शकतो. सो ऑब्विसली पहिला क्वेश्चन आपला लँग्वेज स्टडी, फिलिंग द ब्लँक्स. आपल्याला शब्द तयार करायचे असतात. 2 मार्क्स. इथं ऑब्विसली आपल्याला क्वेश्चन पेपर तर माझ्या माइंडमध्ये असतो, प्रत्येक एक्झामचा पेपर माइंडमध्ये असतो आणि जे विद्यार्थी छान असे सुटसुटीत उत्तर लिहितात, एक टीचरला सगळ्यात सोपा पेपर जातो तो म्हणजे टॉपर विद्यार्थ्याचा. ओके. सो अगेन आपल्याला पंक्च्युएशन मार्क करायचा असेल, शीतल अस्क मी. इथून आपल्याला कॅपिटल लेटर डू यू लाईक सिंगल क्वेश्चन मार्क, दॅट्स इट. He bought apples, bananas and oranges. When we are listing something we need to add commas, 2 marks. आणि एक पर्टिक्युलर शब्द होता क्वेश्चन पेपरमध्ये, त्याच्यावरून आपल्याला 4 शब्द तयार करायचे. बॅकअप ऑप्शन म्हणून आपण एक शब्द तयार केला आहे, डोंट वरी. ठीक आहे. 2, 4, 6, 8 आणि त्याच्यानंतर आपल्याला नाऊनची सिरीज करायची होती. सूप, पी पासून पॅरेट, टी पासून टायगर, ओके, रोज, एक, असे 1000 ऑफ सेंटेन्स आपण लिहू शकतो. मी तर सांगतो विद्यार्थी नापास होऊ नये म्हणून बोर्डने ही कन्सेप्ट काढलेली आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना चुकून LKG UKGचा पेपर काढलेला आहे, जे विद्यार्थी अभ्यास करतात त्याच्यासाठी. चला इथून आपला चालू झालेला आहे सीन पॅसेज आणि पहिलं होतं फिलिंग द ब्लँक. सेटिंग गोल्स मे अपियर इझी. त्याच्यानंतर फिअर ऑफ फ्युचर ऑफ ओके. बेटा इथं जर आपण थोडंसं कॉम्प्लेक्समध्ये जर सुटेबल केलं असतं, बिलो ऑर द अक्रॉस्टिक ऑफ द बिलो वर्ड्स, ते थोडासा मेकअप चांगला झाला असता. ठीक आहे. जसं मुलींना मेकअप करायला आवडतो चांगला दिसण्यासाठी, पेपरमध्ये जर आपण स्टार्टिंग केली सगळ्या गोष्टींची तर ते खूप चांगलं होतं. मार्क आपल्याला हेल्पफुल पडतात. ओके. तिसरा शब्द होता आपल्याला अँटोनिम्स लिहायचे. डल, इल्युमिनेट. येस, इल्युमिनेट इन द सेन्स होऊ शकतं, बट आय एम नॉट शुअर. फेक, रिअल, डिफिकल्ट, इझी, सीट, स्टँड. इथं मला अर्धा मार्क काटावा लागेल बिकॉज ऑफ स्मार्ट विल बी द परफेक्ट वर्ड. ओके, दिस इज इन द पॅसेज. आणि त्याच्यानंतर ग्रामर आपल्या विद्यार्थ्यांना बाय हार्ट झालं पाहिजे सगळ्या 10th स्टँडर्डच्या. पहिला क्वेश्चन आय थिंक सो आयडेंटिफाय द टाइप ऑफ टेन्स अँड देन क्वेश्चन टॅग. ते पण 4 ऑप्शन पैकी आपल्याला लिहायचं होतं. एवढा पण 10वीचा सिलेबस सोपा करून ठेवलेला आहे. ओके. सो वी विल काउंट द फायनल मार्क्स. द ॲडव्हान्टेज ऑफ सेटिंग गोल्स आर फॉलोज. क्वेश्चन काय होता, आपल्याला गोल जे असतात, आपले स्वप्न जे असतात ते सेट करण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्याचे ॲडव्हान्टेज काय असतात. मनानं तुम्ही लिहू शकता, कल्पनेला तुमच्या काही लिमिट नाही. सो हेअर आर 4 पॉईंट्स. इट लाइटन द प्रेशर ऑफ चूजिंग. यू कॅन फोकस ऑन दॅट व्हेरी गोल ओनली. इट विल हेल्प यू टू स्टे मोटिवेटेड द गोल. ओके, फाईन. आय विल गिव्ह 2 मार्क्स. आय विल मायनस युअर हाफ मार्क्स. ओके. प्रेझेंट टेन्स. ओके. सो इथं 10 आउट ऑफ अर्धा मार्क डिक्रीज केलेला आहे जस्ट बिकॉज ऑफ द कन्फ्युजन ऑफ वर्ड्स. डझंट मॅटर. पुढं जाऊया, काय होतं काय नाही बघूया. मला इंग्लिश ते आता ऑब्विसली जॉब करण्यामुळं क्लासमध्ये ते सवय झालेली आहे. मी जास्तीत जास्त मराठीमध्ये इंग्लिशमध्ये मिंग्लिश भाषा वापरण्याचा प्रयत्न करेन. सो हेअर क्वेश्चन नंबर 2चा बी सेक्शन चालू झालेला आहे. परत फिलिंग द ब्लँक्स. ओके, फाईन. ओके. सो इथे आपण पूर्णपणे सिम्पल फॅक्च्युअलचा क्वेश्चन होता, पण तुम्हाला जर जास्तीत जास्त पॉईंट आउट ऑफ करायचे असतील तर तुम्ही करू शकता, नो प्रॉब्लेम. कधी पण जास्त सुटेबल पेपर लिहायचा. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द डॉक्टर हॉकिंग्स आर ॲज फॉलोज. जे 10वीचे मित्र माझे हे व्हिडिओ बघत असतील त्यांना ऑब्विसली डॉक्टर हॉकिंग बद्दल काय कॅरेक्टरिस्टिक्स त्यांचे वैशिष्ट्य होते ते विचारही आपले विद्यार्थी लिहू शकतात. डॉक्टर हॉकिंग हे खूप एक नम्र व्यक्ती होते. ही सेड दॅट इज इंटेलिजंट अँड आईन्स्टाईन. ठीक आहे. त्यांची बुद्धिमत्ता ही आईन्स्टाईनला म्हणजे तुलना केली जायची. ही सेल्फ डिपेंडेंट, ते स्वतःवरती निर्भर होते. ही डझंट लेट अस प्रॉब्लेम कम इन द वे ऑफ हिज रिसर्च. कोणताही प्रॉब्लेम त्यांच्या रिसर्चमध्ये येऊ द्यायचे नाही गाईज. पेपरमध्ये हा पॅसेज आला म्हणून तुम्हाला 10 मार्क पडले. पेपरमध्ये आला जरी नसता तुम्हाला याचे जीवनातले मार्क भेटले असते. मोटिवेशनल धडा आहे. परत त्याच्यानंतर बेटा अँटोनिम्स आपल्याला लिहायचे होते. मी या पेपरवरती अँटोनिम्सवरती फोकस केलेला आहे आपल्या व्होकॅब्लरीमध्ये.
सेम डिफरंट लेस मेनी हेर इज कन्फ्युजन. थोडंसं आपण जर सुटसुटीत लिहिलं तर ते एक्झामिनरला सोपं जातं. ठीक आहे. टॉपर विद्यार्थ्याचे मार्क कुठं काटायचे याच्या मागे मी नेहमी पडलेला असतो, आणि जे ॲव्हरेज विद्यार्थी असतो बळजबरी कुठं मार्क द्यायचे हे मला प्रश्न पडलेला असतो. सो हे सगळ्यात महत्त्वाचा फरक असतो टॉपर विद्यार्थी आणि ॲव्हरेज विद्यार्थ्यामध्ये. आणि ओके फाईन, देर इज नो प्रॉब्लेम. 10 out of 10 marks in the second passage also. What a humble man Dr. Hawking is, Mr. Okay. पॅसिव्ह वॉइस पूर्ण डोक्यामध्ये पाहिजे गाईस. ठीक आहे. आपल्या 12 काळापैकी 8 काळाचं पॅसिव्ह वॉइस होत असतं आय थिंक सो. क्वेश्चन मध्ये आपल्याला प्रेझेंट परफेक्ट टेन्स होता, त्याच्यामुळे आपण ऑब्जेक्टला सब्जेक्ट. सो गाईस, सीन पॅसेज झाल्याच्या नंतर आपलं सेक्शन चालू होतं ते म्हणजे पोएट्रीचं. आणि ऑब्विसली क्वेश्चन 10वीच्या विद्यार्थ्यांना आपण दिलेला आहे क्वेश्चन पेपर. मी फक्त सिरीज माझ्या डोक्यात ठेवली, फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स. द चाइल्ड विशेस टू सो द सीड्स ऑफ मूनलाइट बिकॉज. त्या मुलाला चंद्राच्या बिया का पाहिजे होत्या? त्याच्या जीवनात प्रकाश पाडण्यासाठी, रोडवर प्रकाश पाडण्यासाठी. 10वीचे विद्यार्थी याचं बेटर आन्सर करू शकतात. द चाइल्ड फादर गोज टू द सिटी ऑफ द वर्क अँड कम्स बॅक टू लेट वेन. त्याचे वडील रात्री येऊन अंगाई गीत गावे याच्यासाठी. द चाइल्ड वॉन्ट्स टू एनलाइटन द पथ ऑफ द विलेज फ्रॉम द सिटी. त्याचे 3-4 पॉईंट्स आहेत, पण ऑब्विसली 2 मार्कासाठी तुम्हाला 2 पॉईंट्स इनफ आहेत. सो हेअर आर 2 मार्क्स, हेअर आर 2 मार्क्स. इथं बेटा एखादा जास्त लिहायचा कधी पण, म्हणजे बॅकअप ऑप्शन चुकलं तरी पण मार्क भेटतात, पण डझंट मॅटर. 5 out of 5 मार्क्स. आणि दुसऱ्या कवितेचं आपल्याला काय लिहायचं आहे बरं? अप्रिशिएशन ऑफ पोयम, जे की आपला एखादा स्मार्ट स्टुडंट आउट ऑफ मार्क घेऊ शकतो. त्याचा फॉर्मॅट आहे टायटल, नेम ऑफ पोएट, राईम स्कीम, फिगर ऑफ स्पीच, सेंट्रल आयडिया. जे की हे वर दिलेलं असतं, हे खाली दिलेलं असतं, हे थोडंसं पाठांतर करायचं असतं. हे तर मी सांगितले. 10वीच्या विद्यार्थ्यांना एक ट्रिक सांगतो, प्रत्येक कवितेमध्ये अलिट्रेशन आणि रिपिट्रेशन कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कवितेच्या ट्रिक लक्षात घेऊन त्याच्यामध्ये आता हायपरबोल बघा. आता चंद्राच्या बिया घेणं खरंच शक्य आहे का बरं? इथं कल्पना काही कवी करू शकतो. कधी कधी मला त्या कवीची क्यू येते की बाबा आमच्या विद्यार्थ्यांची थोडीशी क्यू करत चला. आणि पण ओके 100% राईट. आता इथं आपल्याला कविता कशी समजली हे आपल्या भाषेत लिहायचं असतं. चला आपल्या या बिचाऱ्या विद्यार्थ्याला कसं समजली ते बघूया. द सेंट्रल आयडिया ऑफ दिस पोएम इज अबाउट द फनी इव्हेंट्स अँड टेक्स प्लेस वेन द आयडेंटिकल ट्विन्स आर मिस्टेकन फॉर इच अदर. दिस पोएम एक्झिग्रिएशन द आयडिया ऑफ सिली कन्फ्युजन बिटवीन ट्विन्स. द ओके 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 फाईन. ठीक आहे. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये जर व्यवस्थित लिहिलं तर ह्याचे ॲडजस्टेबल मार्क असतात. ठीक आहे. हाफ अँड वन, हाफ अँड वन, हाफ अँड वन. सो आय विल कॅल्क्युलेट विदाउट एनी मिस्टेक 5 out of 5 marks. Again question number 4 started like a unseen passage. यामध्ये आपल्याला सेम फॉर्मॅट असतो जे की आपण क्वेश्चन नंबर 2 बघितलेला आहे. फक्त असा पॅसेज येणार गाईज जे की आपण कधी बघितलेला नाही. जर शब्दावरती तुमच्या पकड असेल, इंग्लिश विषयावरती तुमची पकड असेल, ठीक आहे, तर ऑब्विसली तुम्ही कुठलाही इंग्लिशचा शब्द, इंग्लिशचा पॅसेज आहे ते सोडू शकता. ठीक आहे. सो मला तुमचे पॅसेज सोडून घ्यायचे आहेत आणि सगळ्यात जास्त काही मला तुमच्या जीवनातलं कोडं सोडवायचं आहे. मी नेहमी सॉल्व्ह करतो. तुम्ही फक्त एफर्ट्स करा. इथं जर तुम्ही बघितलं असेल आपल्याला सिक्वेन्स जॉईन करायच्या होत्या. आधी प्रिंटिंगचा शोध कसा लागला. क्वेश्चन पेपर पूर्ण माझ्या माइंडमध्ये आहे. आय विल जस्ट कॅल्क्युलेट युअर रिदम. द ॲडव्हान्टेज ऑफ ई बुक. इथं आपल्याला ट्री डायग्राम व्यवस्थित काढायची असते. द ई बुक हॅज मेड अवेलेबल इन डिफरंट लँग्वेज. इफ नीड्स आयदर यू कॅन रीड अन ई बुक. ओके 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 फाईन. ठीक आहे. हाफ अँड हाफ अँड हाफ अँड. हिअर वी कॅन ॲड 2 marks. आफ्टर दॅट ओके मॉडर्न, एन्शियंट, डिफरंट, सेम, इग्नोरन्स, नॉलेज, अर्लियर, लेटर. ही जॉईन द पेअर्स करण्याची गाईज करेक्ट मेथड आहे. आता 1997 मध्ये जाऊ नका, अशा पुन्हा सापसोळा वगैरे काढायच्या नाहीत. काही विद्यार्थी काहीतरी नवीन नवीन करतात जे की मी कधी शिकवलेलंच नसतं. ओ थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी अ चान्स. इथं आपल्याला लिहायचं होतं व्हॉट अ वंडरफुल इन्व्हेन्शन द ई बुक इज. मुझे कभी कभी बहुत मज़ा आता है मार्क काटने के लिए टॉपर स्टूडेंट के. सो यहाँ पे सॉरी हाँ, माझी हिंदी इंग्लिश थोडीशी आज ॲड होत आहे व्हिडिओमध्ये. इथं फॉट ह्या विद्यार्थ्यांवरती मला ट्रस्ट आहे का हा बिचारा लिहू शकला असता, पण कधी कधी स्लिप ऑफ पेन होऊ शकते. गाडी आपली किती फास्ट चालली ते कधी कधी घसरून पडू शकते. सो इथं मी हिचा अर्धा मार्क काटून टाकेल. मॅन वूड इन्स्क्राईब हिज थॉट्स ऑन स्टोन्स ऑर वॉल्स. ठीक आहे. ऑब्विसली परफेक्ट. हेअर इथं आपण अर्धा मार्क कट केलेला आहे. इथं आउट ऑफ मार्क. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं काहीच लिहायचे असते पर्सनल रिस्पॉन्सेस. आय सर्टनली थिंक दॅट द प्रिंटेड बुक्स. 2 मार्कासाठी एवढा पॅसेज ठीक आहे. मी चेक करेल याच्यामध्ये मला एखादा पॉईंट चुकीचा मिळतो का. मी फुल स्टॉप जरी असेल टॉपर विद्यार्थ्यांचा सांगतोय
तिथं त्याचा मार्क काटत असतो, कारण आपल्या क्लासेसच्या सर्व विद्यार्थ्यांना माझी पेपर चेक करण्याची स्टाईल माहिती आहे. आणि ॲव्हरेज विद्यार्थ्यांना मी फुल स्टॉप कुठं नसेल तर त्याचा माझा एक स्टॉप लावत असतो. येस, आय सर्टनली थिंक दॅट प्रिटेंड बुक्स विल डिग म्हणजे तेवढी आपल्याला फ्रॅक्शन ऑफ सेकंड, मी जसं तुमच्याकडून आन्सर एक्सपेक्ट करतो, माझी पण चेक करण्याची फ्रॅक्शन ऑफ स्पीड आहे. व्हिडिओसाठी मी मुद्दाम थोडासा स्लो पेपर तपासत आहे, जे की तुम्हाला याची मदत व्हावी. आणि आपल्याला समरी रायटिंगला काहीच 5 मार्क्स ऍड होतात. ते म्हणजे तुम्हाला काय लिहायचं असते, समरी रायटिंग, ज्याला आपण म्हणतो रसग्रहण करायचं. ठीक आहे, रसग्रहण म्हणजे घरी जाऊन रस करू नका. आपल्याला पॅसेजमधून जेवढी माहिती आहे ती समजलेली आहे तेवढं तुम्हाला काय करायचंय, त्याचा अनालिसिस करायचं. टायटलला तुम्हाला डायरेक्टली 1 मार्क मिळतो, प्रेझेंटेशन चांगला असेल तर 1 मार्क मिळतो, ग्रामर वगैरे काही चुका नसतील, सगळं व्यवस्थित असेल 2 मार्क मिळतात, आणि असं सगळं ओव्हरऑल ज्याला गोष्टी म्हणतो, काही मिस्टेक नसेल तर आउट ऑफ मार्क मिळतात. तो आय विल चेक अ वंडर मेरी बहन, ये मुझे आर नहीं दिख रहा है, थोड़ा सा इसको ऐसा करते तो ज़्यादा दिक्कत नहीं होती. ठीक है, सो एक काम करेंगे, हम ABCD सीखेंगे क्लास में, डझंट मॅटर गाइस. ठीक आहे, टॉपर विद्यार्थ्यांना मी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाण्यासाठी मी मार्क मुद्दामून काटत असतो. त्या विद्यार्थ्यांना खूप सारे चांगले मार्क असतात. आय अप्रिशिएट देअर एफर्ट्स, बट मी पण किती वाईट टीचर आहे ना, एका छोट्या छोट्या गोष्टीसाठी मला मार्क काटावे लागतात, कारण की तो विद्यार्थी पुढे जाईल अशी माझी अपेक्षा असते. Ancient man did not have anything to be used to be expressed as thought. क्लासचे विद्यार्थी मला इमॅजिन करू शकतात माझी सिस्टीम कशी आहे पेपर चेक करण्याची. डिगडिग इन द सेन्स आय एम रीडिंग युअर पेपर प्रॉपरली, आय एम नॉट जस्ट ओनली डुईंग डिग 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 डिग. आय एम फाइंडिंग युअर एरर्स, आय एम चेकिंग युअर ग्रामर्स, एव्हरीथिंग. आपल्याला चॅट जीपीटीच्या जमान्यामध्ये कॅम्प्युटरपेक्षा फास्ट आपला माहीत जमला पाहिजे. MCQ पेपर तपासणं खूप सोपं असतं. मशीनमध्ये पेपर टाकायचे, तिकडून रिझल्ट बाहेर. थेरी पेपर तपासण्यासाठी आपल्याला माइंड वास्ट करायचं आहे. इथं मी थोडंसं प्रेझेंटेशनसाठी वगैरे विद्यार्थ्याचे इथं 4.5 मार्क इथं प्रेझेंटेशनमध्ये देईल. चला, क्वेश्चन नंबर 5 आपला चालू होतो. कोणता बरं? रायटिंग स्किलचा. रायटिंग स्किल म्हणजे आमच्या विद्यार्थ्यामध्ये एवढ्या स्किल आहेत का, रायटिंग स्किल येऊ दे का कोणती जीवनामध्ये स्किल येऊ दे, त्याच्यामध्ये परफेक्ट होतील. सो लेटर रायटिंगचा सब्जेक्ट असा होता गाईज, फॉर्मल लेटर होता. आपल्या शाळेतील हेडमास्टरला पत्र लिहायचं होतं. आपल्या शाळेमध्ये कोणत्या कोणत्या बरं आपल्याला अपडेट पाहिजे, काय काय गोष्टी आपल्याला रिक्वायरमेंट पाहिजे म्हणून सांगा. सेंडर्स नेम, ॲड्रेस, डेट, परफेक्ट. डेट परफेक्ट. मी विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या स्टाईलमध्ये सांगितलेलं आहे की एक्झामिनरला चान्सच द्यायचा नाही आहे अर्धा पण मार्क कट करण्यासाठी. टू लिहून त्याचं पोझिशन असेल, शाळेचं नाव असेल, परत असेल, सब्जेक्ट असेल, 3 थिंग्स टू आय वॉन्ट टू इन युअर स्कूल. खूप छान बाळा, पण मला असं वाटतं हे थोडंसं कमांड झाली, कमांड. ते जर आपण थोडंसं रिक्वेस्टिव्ह लँग्वेज हे केलं तर, बट डोंट वरी, आय विल नॉट डिडक्ट युअर मार्क्स, इतना भी बुरा नहीं हूँ मेरे भाई. रिस्पेक्टेड सर, आई दिव्या जाधव, आई एम राइटिंग दिस लेटर टू यू बिकॉज, इसको थोड़ा सा बेटर तरीके से हम लिख सकते थे माई सेल्फ, तो थोड़ा सा ये कन्फ्यूजन नहीं हो जाता. ओके, लेट इट बी. I wanted to let you know about your difficulties and problems to student 10B. I believe it my responsibility but about it since my past new test. Okay. And because तुम्हाला गाइज एक छान प्रकारे 3 पॅसेज करायचे आहेत. इन फर्स्ट पॅसेज यू नीड टू ॲड द पर्पज ऑफ द लेटर, अँड अनदर पॅसेज यू नीड टू ॲड ओव्हरऑल समरी, एंड इन द लास्ट पैसेज यू नीड टू गिव प्रॉपर क्लोजिंग कि मेरे ऊपर थोड़ा सा कर्ज खाओ और मेरी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो, जो भी कुछ लिखना है. ठीक है, आज थोड़ा सा मैं पॉझिटिव्ह मूड में हूँ, इसलिए थोड़ा सा मेरी हिंदी बहुत कच्ची आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आपली मराठी खूप छान आहे, आणि माझं कामच इंग्लिशमध्ये असल्यामुळं, US प्रोसेस असल्यामुळं आहे, आणि माझी हिंदी बिलकुल, माझ्याकडून तुम्ही हिंदी क्लासमध्ये पण शिकू नका, क्योंकि माझी हिंदी बहुत कच्ची है. ओके, परफेक्ट. हियर इज द प्रेजेंटेशन. यहाँ पे थोड़ा सा करके मैं यहाँ पे ओवरऑल 4.5 मार्क्स ॲड करता हूँ. त्याच्यानंतर आपल्याला लिहायचं आहे गाईज डायलॉग रायटिंगचे 5 आउट ऑफ 5 मार्क. इथं आपल्याला क्वेश्चन आन्सर होते, ते लिहायचे होते. क्वेश्चन आन्सर परफेक्ट, 1 मार्क. स्टॉप. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला हे जे सेंटेन्स आहेत एका वाक्यात पर्सनल रिस्पॉन्स आहे. तुम्ही मनाने उत्तर काही लिहू शकता, फक्त तुमचं ग्रामर थोडंसं चेक केला जाईल. तू उशिरा का आला? सर मी उशिरा उठले. ओके बेटा, पुन्हा येऊ नको उशिरा. ठीक आहे सर. येस सर, शुअर सर. चालते बेटा, ठीक आहे.
हे तुम्हाला परीक्षेत 1 मार्क देईल, पण हे जर मॅनर्स तुम्ही जीवनामध्ये जर फॉलो केली तर तुमची लाईफ खतरनाक बनून जाईल. आणि मला तुम्हाला परीक्षेमध्ये पास करायचं नाही, मला तुम्हाला लाईफमध्ये पास करायचं आहे. आणि मी पास पूर्णच होणार, हा माझा शब्द आहे. फक्त मेहनत तुम्ही पण केली पाहिजे. हां, माझ्या मेहनतीवर डिपेंडेंट राहू नका. सतीश सर सगळे करतील म्हणून नाही, ठीक आहे. मी शिकवायचं काम सगळ्यांनाच करतो, त्याच्यामधून हिरे जे आहेत हिरे, जे स्ट्रगल करतात ते बनतील हिरे. इथं असा विषय होता, एक मुलगी झाड कापत होती, मग तिच्या मैत्रिणीसोबत झाड कापू नको असा संवाद लिहायचा होता. मग इथं कॅरेक्टर कल्पना केल्या या मुलीने आपल्या, बघा, दिव्य कीर्ती. ओ हाय दिव्या, माय पेरेंट्स आर प्लॅनिंग टू कट दिस ट्रेशन बाय कार्ड. व्हाय आर यू, इट इज सम इयर्स. ओके. आणि एक्झामिनरची अजून मी तुम्हाला ट्रिक सांगतो गाईस, ठीक आहे. एक्झामिनर ऑब्विसली तो खूप म्हणजे मास्टर असतो पेपर तपासण्यामध्ये. तुमचं ओव्हरऑल प्रेझेंटेशन चांगलं असेल, ग्रामर तुम्हाला जर असं सुटसुटीत लिहिला असेल तर तुम्हाला छान मार्क याच्यामध्ये पडतात. आणि ॲज अ सेड इन द क्लासरूम, तुम्हाला 4 एक्सटेन्शन चांगले केल्याच्या नंतर 3 पैकी 3 मार्क द्यावेच लागतील एक्झामिनरला, ठीक आहे. बट थोड्याशा मिस्टेक वगैरे करू नका. छान प्रकारे अजून क्लासमध्ये आपल्याला फोकस करायचा आहे. देन आपला होता फिलिंग द ब्लँक्स. आपल्याला ट्री डायग्राम करायची होती. मला असं वाटतं इथं प्रेझेंटेशन सुटसुटीत असलं होतं. बोर्डची पेपरची फीस भरतो आपण, काही टेन्शन घ्यायचं नाही. जेवढ्या पुरवण्या लागतील तेवढ्या आपण घेऊ शकता, कोऱ्या सुनण्यासाठी नाही, लिहिण्यासाठी. ओके. फक्त एक रूल आहे, 15 मिनिटाच्या आधी घ्या, नाही पेपर दिल्याच्या नंतर पुन्हा मागसाल पुरवणे. प्रेजेंटेशन में थोड़ा सा मुझे, ठीक है भाई चलेगा, टाइटल एंड ओवरऑल प्रेजेंटेशन. ट्रू स्ट्रेंथ. इथं होती एक गोष्ट, फक्त त्या गोष्टीची सुरुवात करून गेली होती. एका जंगलामध्ये एक राजा राहत होता. मग तुम्ही कल्पना काही करू शकता, तो राजा चांगला होता, वाईट होता, श्रीमंत होता, गरीब होता, जे होता. फक्त मी तुमचं इथं ग्रामर चेक करेल. सो इथं काय स्टोरी आहे ते बघूया. वन्स अपॉन अ टाइम देअर वॉज अ किंग ऑफ हे मी पुन्हा फास्ट फॉरवर्ड करून व्हिडिओ टाकण्यापेक्षा मी ऑलरेडी हा चेक करतोय माझ्या माइंड ट्रिकीने, ठीक आहे. आपला माइंड सध्याच्या जनरेशनमध्ये बघा, चॅट जीपीटीचा जमाना आहे, जेन झी आहे, खूप फास्ट विद्यार्थी झालेले आहेत. ओके. आपल्याला चूक काढायला संधी देत नाही आहेत. तुम्ही पण मला चॅलेंज आहे, जे व्हिडिओ आपले बघत आहेत ते आपल्या विद्यार्थ्याची चूक काढून दाखवा आणि माझ्याकडून एक 5 स्टार चॉकलेट घेऊन जा. एक चूक एक 5 स्टार चॉकलेट. ओके. आणि जर खूप साऱ्या चुका असतील तर वी विल हॅव अ डिनर इन 5 स्टार हॉटेल. ओके फाईन. ॲज आय रीड देर इज नो एनी मिस्टेक, देर इज लॉट्स ऑफ गुड ग्रामर अँड ओव्हरऑल प्रेझेंटेशन. अ ट्रू स्ट्रेंथ इज अ पेशंट, एफोर्ट, डेडिकेशन. पण तरी पण मी थोडासा विद्यार्थ्याचा चेक करेल. ओव्हर कॉन्फिडन्स जाऊ नसल्यामुळं मला एखादी संधी मिळते का मार्क कमी करण्याची इथे. ओ व्हॉट इज दिस, नॉट अ प्रॉब्लेम, आय विल गिव्ह यू 4.5 मार्क्स. आणि त्याच्यानंतर एंड ऑफ द पेपर, आय ऑलवेज से इन द क्लासरूम. इथपर्यंत आपल्याला 3 तासामध्ये पोहोचायचंय बाळा, ठीक आहे. जीवन आपल्याला खूप पळवते, पेपरमध्ये पण आपल्याला पळायचं आहे 3 तासामध्ये. 6 पैकी आपल्याला 4 शब्द लिहायचे होते आपल्या बाळानं इथं. ओके फाईन, चालते. पूर्ण लिहिले 2 मार्क्स. फुले तोडू नका, फूल हे गुलाब का, उसे तोडू नका, मैं पडाता हूँ मनसे, मला धोका देऊ नका. एनिवे माहिती आहे मला, थोडंसं काहीतरी खुरापती डायलॉग सुचवता येतं. गरज ही आविष्काराची जननी आहे, सरावाने माणूस परिपूर्ण होतो, परिपूर्ण. आणि आज प्रॉब्लेम विद्यार्थ्यांचा असा झालेला आहे, इंग्लिश मॅथ सायन्स परफेक्ट झालं पण मराठीचे क्लास जॉईन. ओके, तेवढे वाईट दिवस नाही झाले आपल्या. सो गाईज, इंग्लिशच्या पेपरमध्ये मी सर्वच माझ्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट करेल, तुम्ही ऑप्शनल लिहायला जाऊ नका, तुम्ही एक्झामिनर बना आणि तुम्ही स्वतःला विचारा की 2 क्वेश्चनपैकी कोणत्या क्वेश्चनमध्ये मला चांगले मार्क भेटू शकतात. आता हे ऑप्शनल लिहिलं येते. ओके. आणि या क्वेश्चनला मी ऑलरेडी मार्क दिलेला आहे, सो आय विल मार्क ॲज अ ऑप्शनल. सो चला आता ओव्हरऑल या विद्यार्थ्याला किती मार्क पडलेले आहेत ते आपण थोडंसं चेक करूया. क्वेश्चन 1 एक्झामिनर, मॉडरेटर, चीफ मॉडरेटर, आणि याचे मार्क मिळून ॲज अन ॲव्हरेज तुमचे पर्सेंटेज इथं डिक्लेअर होतात. ओके. सो हेअर 2 अँड हेअर इज 2. क्वेश्चन 1 मध्ये पूर्ण आउट ऑफ मार्क्स आहेत. अगेन क्वेश्चन नंबर 2 इथं अर्धा मार्क कमी झालेला आहे, 2, 4, 7. ओके. आणि फाईन इथं अर्धा मार्क कमी झालेला आहे, बट डझंट मॅटर. ओव्हरऑल प्रेझेंटेशनमध्ये तुम्हाला अर्ध्या मार्काचा बोनस मिळतो. भलेही
मी तुमचा अर्धा मार्क कापू शकतो, परंतु तुमचं जर नशिबानं साथ दिले तर तुम्हाला इथं म्हणजे केलेली मेहनत कधी आपली वाया जात नाही. 10 आणि इथं क्वेश्चन आपल्याला मल्टिप्लाय बाय 2 सीन पॅसेजेस असतात, त्याच्यामुळं आपल्याला 2 2 2 2 ओके. ओव्हरऑल आय एम सो सॉरी 20 मार्क्स. त्याच्यानंतर आपल्याला पोएट्रीमध्ये 2 2 2 5 5 + 5 10 10 = 20. अँड गाईड डोंट फोकस ऑन माय हँडरायटिंग. ओके, डॉक्टरपेक्षा पण डेंजरस माझी हँडरायटिंग आहे, जी फक्त मला आणि माझ्या विद्यार्थ्यांना ओळखता आली बस झाली. ठीक आहे. अगेन आपण आता जाऊया अनसीन पॅसेजवरती. 2 2 2 इथे मी अर्धा मार्क कमी केला आहे फक्त एका लेटरमुळं. मुझे बहुत खुशी मिलती है जब मैं आधा मार्क कम करने के लिए काबिल बनता हूँ. चलो ओके, सो हाफ अँड हाफ. हियर इज 14 मार्क्स. ओके, 14 = 14. देन 5 क्वेश्चन नंबर लेटर रायटिंग. ओके, इथं आपण फायनलाइज मार्क केलेला आहे 4.5 4.5. आणि डोंट वरी, इथं तुम्हाला 9.5 मार्क ओव्हरऑल होत आहेत, पण तुमचं इकडं कव्हर अप सगळं करून इकडं तुम्हाला 10 मार्क्स होतात. म्हणजे इथे जर तुमचा अर्धा मार्क्स कमी होत असेल तर राऊंड फिगरमध्ये नेहमी पुढचा त्याचा पॉईंट घेतला जातो. फॉर एन एक्झाम्पल 9.5 = 10. म्हणजे विद्यार्थ्यांना पूर्ण पेपरमध्ये लक असेल तुमचं चांगलं तर 1 ते 1.5 मार्काची मदत मिळू शकते, पण मेक शुअर की बाबा आपले मार्क कटलेच नसले पाहिजे. आणि त्याच्यानंतर क्वेश्चन इथं 5 आउट ऑफ 5. इथं पण सेम सिनारो झालेला आहे. ओके 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 9.5 = 10 मार्क्स. आणि त्याच्यानंतर पॉकेट मार्क्समधले 5 आउट ऑफ 5 मार्क्स. चला, तुमचं मॅथ माझ्यापेक्षा पक्का असेल मे बी. चला, सो आपण आता कॅल्क्युलेट करूया. आणि माझा एक डायलॉग लक्षात ठेवा, हुशार विद्यार्थ्यांचे मार्क कुठे कमी होऊ नये याची मी ट्रेनिंग देत असतो, आणि जो ॲव्हरेज विद्यार्थी असतो त्यांना कसे मार्क घ्यायचे याची ट्रेनिंग करत असतो. सो 80 आउट ऑफ. इथं मार्क तर आपला बोनस झालेला आहे. ओके, फक्त 1 मार्क विद्यार्थ्याचा इथं कमी झालेला आहे. सो वी हॅव स्टुडंट इन आवर ट्रिनिटी क्लासेस हु आर एबल टू गेट 99 मार्क्स इन लँग्वेज सब्जेक्ट. आणि माहिती असेल माझं जे स्टेटस आहे ते काही शिक्षक पण बघत असतात. लँग्वेज विषयामध्ये आउट ऑफ मार्क्स घेणं खूप डिफिकल्ट असतं. ठीक आहे, तरी पण वी हॅव अ स्टुडंट. सो इथं आपल्याला पूर्णपणे मार्क या विद्यार्थ्याला द्यावंच लागतील. 79 मार्क्स आउट ऑफ 18. आणि जर शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी पूर्णपणे गोष्टी सगळ्या चांगल्या केल्या तर ऑब्विसली शाळेचे 20 मार्क्स ॲड होतात. सो दिस स्टुडंट विल गेट 99% मार्क्स. आणि हाच रिझल्ट असतो गाईज, बोर्डचा रिझल्ट हाच असतो. 2-3% इकडे तिकडे होत असतात. ओके, सो आता आपण पुढच्या याच्यामध्ये ॲव्हरेज विद्यार्थ्याचा पेपर चेक करूया. थँक्यू सो मच. बाळांनो, लक्ष द्या. मला नेहमी चांगली एखादी गोष्ट असेल तर सांगायला आवडते, पण पालकांनी लक्षात घ्या, आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना खूप मन लावून शिकवतो, पण काही विद्यार्थ्यांना नुसता टाइमपास करतात, काही म्हणलेलं ऐकत नाहीत. आणि उलट ना, आम्हाला हुशार विद्यार्थ्याकडे लक्ष द्यायची जास्त गरज पडत नाही, ते ऑटोमॅटिकली करतात. फक्त हे विद्यार्थी, आता आपण एक टॉपर विद्यार्थ्याचा पेपर तपासला, आता आपण चेक करूया एक ॲव्हरेज विद्यार्थी. मी रँडमली 2 पेपर सिलेक्ट करून काढलेले आहेत. आता 60 विद्यार्थी बॅचमध्ये असतात, त्याच्यापैकी 20 विद्यार्थी कुठं ना कुठंतरी जीवनामध्ये चांगल्या नोकरीला लागतात, काहीतरी अधिकारी बनतात. त्याच्यातले 20 विद्यार्थी काहीतरी दुकान टाकतात, बिझनेसमॅन बनतात. आणि बिचारे 20 विद्यार्थी जे आहेत त्यांना लाईफ फिरवते. ठीक आहे ना. चला, साऊथ काय शब्द आहे मला तर समजायला नाही. तुम्हाला समजायला तुम्हाला कमेंट करून सांगा. हां, ठीक आहे ब्रदर, इथे कट इथं कट. चला, इथंच 1 मार्क सुरुवात झालेली आहे मार्क कटण्याची. गोल्डन, सेक्युलर, लक्झरियस, वेल्थ अशी सिरीज आहे का? नाही. मला सांगा, गोल्डन, लक्झरियस, सेक्युलर, वेल्थ. ओके फाईन, थँक्यू सो मच. त्याच्यानंतर इथं माझं ABCD थोडंसं कच्चं आहे. तुम्ही मला सांगा, डिनर हा शब्द आधी येऊ शकतो का? डिनर शब्द, मला ABCD शिकण्याची गरज आहे भाई, हे पेपर देख के. ठीक आहे. नो, लीड, नाऊ, डॉग. ठीक आहे. माझं डोकं हँग होतं असा विद्यार्थ्यांचा पेपर चेक करत असताना. काय सूप, पिगी. पिगी क्या होता है मेरे भाई? मैंने अब तक जो इंग्लिश सीखी उसमें तो मुझे कोई पिगी बैंक सुना है, बट पिगी कभी नहीं सुना है. चलो, एडजस्टेबल, जबरदस्ती का 1 मार्क यहाँ पे मिल जाएगा.
ओव्हरऑल मार्क्स विल बी 2 3 4 मार्क्स. 6 मार्क जाग्यावर कटले भाऊचे. आपल्या भाऊ आहे का बहिण आता मी सांगणार नाही, दिस विल बी सिक्रेट. टेक्स्ट्युअल पॅसेज ह्याची काही गरज नव्हती पण लिहिलं, चलो काही हरकत नाही आहे. आज मी थोडंसं मराठी हिंदी इंग्लिश पोरांना हा बोर होऊ नये पूर्ण व्हिडिओ म्हणून मी थोडंसं काहीतरी फनी ॲक्टिव्हिटी करत जाईल. हा फक्त रिकाम्या जागा. बोर्ड म्हणते पोरं तुम्ही नापास होऊ नका, तुम्ही पास व्हा आणि कुठंतरी मग जीवनामध्ये जाऊन नापास व्हा. बरोबर का नाही? कारण हे फक्त रिकाम्या जागा लिहायच्या होता. स्पेसिफिक मेजरेबल अचिवेबल रिअलिस्टिक चला इथं पण 2 मार्क. डिफिकल्ट इजी फेक रिअलिस्टिक चला इथं 1 मार्क. प्रेझेंट टेस्ट थँक्यू सो मच भाई, दे हेल्प टू स्टीअर अ कोर्स ऑफ डे डोंट दे. 1 2 3 4 5 6 7 overall 7 marks in this passage. And again Dr. Hawking expressed his thoughts. Dr. Hawking is an authority of profound. बाई डॉक्टर हॉकिंग धडा माहीत असेल तर बिचारा शास्त्रज्ञ, ज्याला व्यवस्थित ALS नावाचा तो डिसीज झाला होता तरी पण त्यानं सगळ्या गोष्टी केल्या. आपल्याला आता हात कान पाय डोळे सगळ्या गोष्टी असून फक्त अभ्यास करायला येत नाहीये. ही वॉज बिस्टोड विथ. मला एखादा इंग्लिश कोर्स लावण्याची गरज आहे आता, ठीक आहे का? मलाच याचा काही अर्थ कळत नाही आहे. हिज राइटिंग इज फुल ऑफ विट अँड ह्यूमर. ही इज राइटिंग लिखने का नहीं है मेरे भाई, डॉक्टर वॉकिंग्स राइटिंग हो. एग्जामिनर कैसा समझेगा? हिज का मतलब क्या है? चलो कोई बात नहीं, यहाँ पे मैं कर लेता हूँ ऐड 1 मार्क. डॉक्टर हॉकिंग इज अन ऑथॉरिटी परफॉर्म सब्जेक्ट इज सायन्स. डॉक्टर हॉकिंग इथे आपल्याला हा क्वेश्चनचं उत्तर मनाने लिहायचं होतं ना की आता ते पहिल्या फॉर्मॅटनुसार पहिली दुसरीच्या पॅसेज मधलं घासायचं होतं. बट ॲज अ एक्झामिनर तुम्ही जेवढे पॉईंट्स लिहिले त्याला मार्क द्यावेच लागतो ॲज पर दी रूल. बट ठीक आहे यार, 1 मार्क्स. आणि पूर्ण सेम डिफरंट लेस मेनी हिस्ट्री फ्युचर अस टेल 2 मार्क्स. नो या दिस इज नॉट द करेक्ट वे ऑफ आन्सरिंग. हे माझी शिकवण्याचीच पद्धत नाही आहे. मग बिचारे हे असे विद्यार्थी आईवडिलांना फसवतात, ठीक आहे. त्यांना आपण काहीच करू शकत नाही. आणि आम्ही सगळे पेपर रेकॉर्डमध्ये ठेवतो कारण की मला विद्यार्थ्यांच्या आईवडिलांचा कुणाच्या तळतळात नको. मी माझी 100% मेहनत प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी करतो. मला हे या व्हिडिओतून सांगायचं आहे. आता विद्यार्थ्याला बाळा तुझं नशीब मी बदलू शकणार नाही, ठीक आहे. मी फक्त तुला शिकवू शकतो चांगल्या प्रकारे. तुझं नशीब तुलाच बनवायचं आहे. तो तेरा पेपर नहीं लिख सकता है, तेरी किस्मत कब लिखेगा बता मुझे. चला याची आपण एक सिरीज तयार केली होती. काय होती बरं ती सिरीज? फॉल्स ट्रू ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू ट्रू. चलो 1.3. सो इथं मार्क पडलेले आहेत 2 3 4. दुसऱ्या पॅसेजमध्ये टोटल मार्क 4 पडलेले आहेत. ओके. आणि त्याच्यानंतर 2 मार्क ओके ओके. द चाइल्ड विश आता सांगितल्याप्रमाणे द मून ओगून जशाच तशा द सिटी ऑफ माय विलेज मिस्टेक साईज थोडासा. वी विल बी फायनलाइज 1.5 मार्क्स. दिस इज नॉट द आन्सर. टायटल फक्त एक आपला चांगला हुशार पहिली दुसरीचा विद्यार्थी असता तरी पण त्याने चांगले लिहिलं असतं. किती कंटाळा आहे बघा. तर जीवन त्याचं सुंदर बनणार आहे का? राइम स्कीम ABCB आधा लिखा है तो आधे मार्क मिलेंगे. फिगर अरे मेरे भाई कॅपिटल स्मॉल अवघड आहे. तुझा काहीच नाही बाळा गुन्हा, मी तुझा पेपर तपासतोय हेच केला मी गुन्हा. झाला. अरे अप्रिशिएशन ऑफ पोएम कंप्लीट झाला. हाफ अँड हाफ अँड हाफ अँड हाफ 1.5 मार्क. ओके. परत इथे नॉन टेक्स्ट्युअल पॅसेजमध्ये द ॲडव्हान्टेज ऑफ द बुक, यू कॅन रीड अँड बुक कॅम्प्युटर द सिरीज ऑफ द ई बुक. ओके ओके ओके. द ई बुक हॅज मेड नाही 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 याच्यामध्ये पॉईंट्स आहे ते लिहिण्याची ही करेक्ट पद्धत नाही आहे. बट इथं आपलं सो भाई ठीक आहे. मी सांगत असतो तळमळीनं प्रत्येक विद्यार्थ्यांना की आपलं एज्युकेशन जीवन सुंदर बनतं, सोनं बनतं जीवनाचं, पण मन लावून अभ्यास करावं लागतं. या बिचाऱ्या विद्यार्थ्याला आता मुलगा आहे मुलगी नाही मी सांगणार, कोण्या गावचा आहे नाही सांगणार, कारण की आपल्या ट्युशनचं चांगलं नाव होत आहे, चांगली गोष्ट आहे. वो चांद को नजर ना लगे इसलिए उस पे दाग है और हमारे ट्यूशन को नजर ना लगे इसलिए ऐसे भी चांद हमारे ट्यूशन में है. ब्युटिफुल सुंदर टेस्ट चव कस्टमर ग्राहक प्लेयर खेळाडू. ओके फाईन.
प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रयत्न केल्याने माणूस उत्तीर्ण होतो. ठीक आहे, मग तुला असं मी अदरकचं पास करतो. आणि बाकीचं कुठं आहे? रायटिंग स्किल कुठे आहे? काय आहे? काय आहे? अरे भाई मेरे, मैं तेरे मार्क्स ढूंढ लेता हूँ, तू तेरी किस्मत ढूंढ ले. ठीक आहे, चला ओव्हरऑल या मार्क आपण बघूया काउंट. पहिल्या क्वेश्चन मध्ये पडलेत मार्क टोटल. क्वेश्चन नंबर 1 4 मार्क्स. ओके, 4 फायनलाइज 4. अगेन क्वेश्चन नंबर 2 7 plus 4 11 marks. 11 finalize 11. Question number 3 poetry 2 plus 1 3 and half 3 and half 3 3 6 and half. Oh my god, you will get half marks more than you deserve. Congratulations. Non-textual passage 2 plus 2 plus, बस भाई खत्म, किस्सा खत्म, कहानी खत्म. 2 plus 2 4. ओके, लेटर रायटिंगचा काही संबंध नाही. 6 क्वेश्चन रायटिंग स्किलचा काही संबंध नाही. पॉकेट मार्क्स 2 and 1 3 मार्क्स, दैट्स इट. अरे मेरे भाई, मेरा मैथ इतना अच्छा नहीं है जे तेरे मैथ को मैं कैलकुलेट कर पाऊँ. ओके फाइन. 7 and 4 11 11 plus 1 12 plus 4 16 16 plus 1 19 19 carry 1 2 29 मार्क्स आणि शाळेतले 20 मार्क काठावर पास. थँक्यू सो मच.